2026 नवीन वर्षाचे कॅलेंडर याच दिशेला लावा. कॅलेंडरची योग्य दिशा हीच आहे, नाही तर सर्वनाश होईल. 2025 वर्ष आता संपत आले आहे आणि 2026चे कॅलेंडर आपण सगळेच जण आता आणणार आहोत. पण 2026चं नवीन वर्षाचे कॅलेंडर तुम्हाला योग्य दिशेलाच लावायचं आहे. घरामध्ये आपण कॅलेंडर आणतो. कॅलेंडर हे आपल्या जीवनाचा खूप महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे हे कॅलेंडर आपल्या घरातील योग्य दिशेलाच लावलं गेलं पाहिजे. कॅलेंडर जर तुम्ही अयोग्य आणि चुकीच्या दिशेला लावलं तर त्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढते आणि मग परिणामी घरामध्ये अडचणी, संकटे दूर जाहीर करते. त्यामुळे कॅलेंडर हे योग्य दिशेलाच लागले पाहिजे. म्हणूनच आपल्याला येणारे वर्ष जे आहे तर ते अगदी सुखाचे, आनंदाचे जावो यासाठी प्रत्येकजण देवाकडे प्रार्थना करत असतो आणि त्यासाठीच आपल्याला नवीन वर्षाचे कॅलेंडर हे योग्य दिशेलाच लावायचं आहे. कॅलेंडरची दिशा कुठल्या दिशेला लावावं, कोणत्या दिशेला लावू नये, त्यामुळे काय परिणाम होतात आयुष्यभर, त्यासोबतच कॅलेंडरचे जे काही आहे नियम, ते नियमानुसार कसं कॅलेंडर घ्यावं आणि अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बघा, कॅलेंडर हे प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच. त्यामुळे अगदी कळकळीची विनंती आहे की कॅलेंडरचे बाकीचे जे काही नियम आहेत ते तुम्ही नक्की ऐका आणि पटले तर यावर्षी तुम्ही याच नियमानुसार कॅलेंडर आणा आणि याच दिशेला लावा, अशी मी अपेक्षा करते. बघा, तुमच्या घरामध्ये जर तुम्ही चुकीच्या दिशेला कॅलेंडर लावलं असेल तर आणि जर त्याची दिशा तुम्ही बदलली आणि व्यवस्थित ठिकाणी लावलं तर 100% तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी, अडथळे आहेत तर ते येणार नाहीत. कारण हा पण एक वास्तुशास्त्राचाच नियम मानला जातो. वास्तुशास्त्राचा एक भाग आहे. हे वर्ष आपल्याला कोणाला सुखाचे गेलेले असेल, कोणाला अगदी आनंदाचे गेलेले नसेल, कोणाच्या आयुष्यामध्ये दुःख आलेले असतील, पण नवीन वर्ष सगळ्यांना भरभराटीचे जावो हीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि सगळ्यांनाच माहिती आहे की सगळेजण देवाकडे तीच प्रार्थना करतात की हे नवीन वर्ष मला अगदी आनंदात जाऊ दे, असं आपण देवाकडे प्रार्थना करत असतो. म्हणूनच आपल्या घराच्या कॅलेंडरची दिशासुद्धा व्यवस्थित लावायची आहे, नियमानुसार लावायची आहे. आपल्या सगळ्यांच्याच मोबाईलमध्ये कॅलेंडर असते, मान्य आहे, पण आपण जे कॅलेंडर घरामध्ये आणतो तर त्यामध्ये तिथे सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित दिलेल्या असतात. तर त्यामुळे आणि घरामध्ये कॅलेंडर छोटे का होईना, एवढं हातभर तरी छोटे कॅलेंडर आपल्या घरामध्ये असायलाच पाहिजे. कारण ते वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर घरामध्ये असणं हे शुभ मानले जाते. कारण आपली येणारी वेळ कॅलेंडरवर डिपेंड असते. घरामध्ये घड्याळ असो, महत्त्वाचं आपल्या मोबाईलमध्ये घड्याळ असतंच, तरी पण आपण घड्याळ लावतोच. त्याचप्रमाणे कॅलेंडरसुद्धा छोटं आपल्या घरामध्ये असल्याच पाहिजे. कॅलेंडरवरती घरातल्यांवर येणारी वेळ किंवा पुढचा काळ हा कसा जाणार आहे ते कॅलेंडरवर ठरवत असतो. म्हणूनच येणारा काळ हा चांगला घालवण्यासाठी आपल्याला कॅलेंडर योग्य दिशेला लावायचं आहे. तर आता अगदी नीट ऐका. कोणाचं मोठं घर असेल, कोणाचं छोटं घर असेल, तर काहीतरी जे नियम आहेत तर ते आपल्याला पाळले गेले पाहिजेत. कॅलेंडरला फार काही जागा लागत नाही. अगदी घराच्या व्यवस्थित कोपऱ्यामध्ये तुम्ही ते लावलं तरीसुद्धा त्याची आपल्याला काहीच अडचण होत नाही. आणि बघा, वास्तुशास्त्राचे नियम 100% जरी नाही जमले तरी पण ज्या महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला पाळल्या गेल्याच पाहिजेत. जसं की घराचा दरवाजा, मुख्य दरवाजा घरामध्ये कुठे ठेवतो, अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या वास्तुशास्त्रानुसार असलंच पाहिजे. घर जरी आपलं छोटं असू द्या किंवा मोठं असू द्या. आता कॅलेंडर कुठल्या दिशेला लावल्यामुळे काय होतं, वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण दिशेला कॅलेंडर लावू नका. यामुळे तुम्ही तुमच्या घरातील सगळ्यांच्याच प्रगतीच्या मार्गामध्ये अडथळे निर्माण होतील आणि मुख्यतः त्याच्या घरातील लोकांच्या आरोग्यावर देखील परिणाम होत असतो. त्यामुळे घराच्या दक्षिण दिशेला तुम्हाला कॅलेंडर लावायचं नाही. यानंतरची दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जुने कॅलेंडरवरचे नवीन कॅलेंडर तुम्हाला लावायचं नाही. जे जुनं कॅलेंडर आहे त्याच्यावरतीच, नवीन लावायचं नाही. जुन्या कॅलेंडरवरती नवीन कॅलेंडर लावलं नाही पाहिजे. ते जुनं कॅलेंडर आहे तर ते तुम्हाला अगदी काढून टाकायचं आहे. बघा, जे जुने कॅलेंडर त्याच्यावरती देवी देवतांचे फोटो असेल तर ते व्यवस्थित तुम्ही कापून छान कुठेतरी किचनच्या ओट्यावरती
कुठेतरी लावा. मुलांचा अभ्यासाच्या ठिकाणी लावा. देवाचे फोटो असतील तर बाकी इतर काही दुसऱ्या चित्रांचे असतील तर ते कॅलेंडरचे कागद तुम्ही इतर गोष्टींसाठी वापरू शकता. पण जुने कॅलेंडर आहे आणि ते काढायचंच आहे, त्याच्यावरती नवीन कॅलेंडर लावू नका. कारण बऱ्याच अशा घरामध्ये एक चूक आढळते, आपल्याला जुने कॅलेंडर काढून नवीन कॅलेंडर लावायचं आहे. बघा, जसं मी सांगितलं, दक्षिण दिशेला कॅलेंडर लावायचं नाही. ही दिशा मृत्यूची दिशा असते आणि या दिशेला कॅलेंडर लावल्यामुळे नकारात्मक किंवा अशुभ घटना आपल्या घरात घडत असतात. दक्षिण दिशेला जेव्हा आपण कॅलेंडर लावतो तेव्हा आपल्या कॅलेंडरमध्ये काही शुभ गोष्टींसाठी जागा राहत नाही, तर आपलं तोंडसुद्धा दक्षिण दिशेला होतं. म्हणजेच हे सुद्धा चुकीचं आहे. म्हणून दक्षिण दिशेला व्यक्तीने अजिबात कॅलेंडर लावू नका. यानंतर कॅलेंडर मुख्य दरवाजावरती, दरवाजाच्या मागे किंवा अगदी दरवाजाला लागून असे कॅलेंडर लावायचं नाही. बऱ्याच अशा घरांमध्ये आपण बघतो दरवाजाच्या मागे हँगर लावलेला असतो आणि त्याला आपण बऱ्याच अशा गोष्टी अडकवत असतो. मग कॅलेंडरसुद्धा आपण तिथेच लावत असतो. पण मुख्यतः दरवाजाच्या मागच्या साईडला कॅलेंडर लटकवू नका. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या बऱ्याच अशा म्हणजे त्यांना बघा काही गोष्टींमध्ये यशच मिळत नाही. आपण म्हणतो कष्ट भरपूर करतो पण यश मिळत नाही. म्हणूनच दरवाजाच्या मागे कॅलेंडर लावायचं नाही. आपल्या घराच्या मुख्य दरवाजातून सकारात्मक ऊर्जा येत असते, तसेच नकारात्मक ऊर्जासुद्धा घरामध्ये येत असते आणि कधीकधी त्या नकारात्मक ऊर्जा काही वाईट गोष्टींचा परिणाम त्याचा आपल्यावर होत असतो. त्या कॅलेंडरवरती त्याचा परिणाम होतो आणि मग परिणामी आपल्यावर सुद्धा परिणाम होतो. म्हणूनच मुख्य दरवाजाच्या डायरेक्ट तुम्हाला मागे कॅलेंडर लावायचं नाही. आणि घराच्या पश्चिमेला कॅलेंडर जर लावलं किंवा उत्तर दिशेला लावलं तर पैसा जो आहे तर तो टिकून राहतो. विनाकारण पैसा खर्च होत नाही, आजारपण येत नाही, लक्ष्मी स्थिर राहते, कर्जबाजारी आपण होत नाही. बघा, कर्ज आपण घेतो ते आपल्यालाच फेडायचं आहे. म्हणजे कर्ज घेऊ आणि काम नाही करणार, फक्त देवाचे काहीतरी उपाय करून कर्ज भेटण्यासाठी असं नाही. पण आपण जे कष्ट करतोय कर्ज फेडण्यासाठी त्याला मोबदला मिळाला पाहिजे. म्हणूनच कष्टासोबत नशिबाची साथ मिळण्यासाठी या काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला नित्य नियमाने झाल्या पाहिजेत, नियमानुसार झाल्या पाहिजेत. पश्चिम दिशेला कॅलेंडर लावलेलं चांगलं असतं. ठीक आहे, जर व्यवसायामध्ये तुम्हाला प्रगती करायची असेल, जास्तीत जास्त नफा करायचा असेल, लॉस होऊ नये, उद्योगधंदा तुमचा चांगला बिझनेस काही असेल तर तो अगदी व्यवस्थित सुरळीतपणे चालावा, यासाठी तुम्ही घराच्या उत्तर दिशेला कॅलेंडर लावू शकता. आणि बघा, हे जे मी नियम सांगते हे तुमचं दुकान असेल, कंपनी असेल, तिथेसुद्धा हे नियम तुम्ही पाळले पाहिजेत. यानंतर उत्तर भिंतीवर जर तुम्ही कॅलेंडर लावले तर नोकरी संबंधित अडथळे येणार नाहीत. त्याचप्रमाणे पूर्व दिशेला सुद्धा कॅलेंडर लावणं शुभ मानलं जातं, कारण पूर्व दिशेकडून सूर्य येत असतो, तर त्यामुळे ती प्रकाशाची दिशा मानली जाते. म्हणूनच पूर्व दिशेला जर कॅलेंडर लावलं तर ते सुद्धा अतिशय शुभ मानलं जातं. म्हणजे घराच्या पूर्व, पश्चिम आणि उत्तर दिशेला तुम्ही कॅलेंडर लावू शकता. या गोष्टी, या दिशेला सकारात्मक ऊर्जा आहे ती जास्त असतील, त्यामुळे घरामध्ये आनंदाचे वातावरण टिकून राहण्यासाठी मदत होते. आणि वास्तूमध्ये पूर्व दिशा ही सूर्यदेवांना समर्पित आहे आणि उगवत्या सूर्याच्या दिशेने आपण जर कॅलेंडर लावले तर ते आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरतं. म्हणजे बघा, काही शुभ गोष्टी, काही शुभ मुहूर्त आपण बघतो, काही एखाद्या आपल्याला पूजा करायची असेल किंवा सत्यनारायण करायचं असेल तर आपण कॅलेंडरमध्ये बघतो कोणता वार, त्यावेळेस आपण आपले तोंड पूर्वेकडे झालं पाहिजे. एखादी तिथी पाहण्यासाठी आपण बघतो तेव्हा आपलं तोंड हे पूर्वेकडे झालं पाहिजे. तर त्यामागचे कारण हे आहे, दक्षिण भिंतीवर कॅलेंडर लावू नका. दक्षिण दिशेकडे तोंड करून कॅलेंडरमध्ये कुठल्याही तिथी वगैरे तुम्ही बघू नका. त्याचा आपल्याला त्रास होऊ शकतो, फायदा होणार नाही पण त्रास हा नक्कीच होईल. यासाठी तुम्ही सांगितलेले नियम पाळा. वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.